तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. विश्वनाथरावांचे चिरंजीव आहेत माझ्यासोबत. बाबांची एखादी आज प्रत्यक्षात साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा. हा योग आज आला तो कशाच्या निमित्ते? काल माझे वडील विश्वनाथ तुकारामजी सोलो यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे आणि आज दुसरा दिवस आमचे महाराज तुकाराम ढोणे यांच्या आग्रहाखातर किंवा त्यांच्या कृपेनं हा योग सुरू झालेला आहे. बाबाविषयी जर सांगायचं म्हटलं तर पूर्ण आयुष्यभर कोण्याही प्रकारचा राग, द्वेष, हट्ट, आग्रह असं काहीही नाही. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडं संयम एवढं होतं. त्यांच्यासमोर जरी कोणी काही म्हणत असेल तर कधीही मोठ्या आवाजात, उंच आवाजात सुद्धा कधी कोणाला बोलणं नाही. साधी राहणी एकदम, परंतु विचार मात्र उच्च होते. सुरुवातीपासून शेती कामात असून सुद्धा त्यांनी मला पहिलीपासून अगदी शेवटच्या PG पर्यंत ट्युशनला सुद्धा मदत केली किंवा ट्युशन वगैरे सुद्धा ठेवले होते आणि त्यांच्यामुळं आपण इथपर्यंत पोहोचलो. म्हणून त्यांचं काहीतरी पितृऋण म्हणून हा ग्रंथ ढोणे महाराज म्हणले की काही हरकत नाही आपण लावूत. परंतु त्यांचं पितृऋण व्यक्त करण्यासाठी आपल्याला मोठा एक कार्यक्रमही घ्यायचा होता. आमचे तात्या यांना म्हणून मी बी दाखवलं होतं. त्यांचा हा फोटो बी आपण एकत्र काढला होता दिवाळीच्या वेळेस. परंतु काही योग लागत नाहीत, पैकी हा योग काही लागला नाही. त्याच्यामुळं आता ती थोडीशी खंत आपली राहिलेली आहे. या ग्रंथाच्या किंवा विचाराच्या रूपानं आपण आता पूर्ण करूया. एक अशी कोणती गोष्ट आहे की तुमचं आयुष्य त्याच्यानंतर बदललं बाबांच्या विषयी? एकच की ज्यावेळेस मी शाळेत जात नव्हतो त्यांनी एवढ्या हट्टानं, आग्रहानं मला नेऊन सोडलं की इकडे काहीही नाही, चांगल्या प्रकारे शिकलं तर चांगलं जीवन होईल. या गोष्टीमुळंच आपलं जीवन हे बदलू शकलं. 9 दिवस हा कार्यक्रम, त्याच्यानंतर 13वीचा कार्यक्रम, कसं आहे नियोजन पुढे कार्यक्रम? नाही, तो 13वीचा कार्यक्रम आपण आता सर्वानुमते ठरवूत की समाजाला जे काही उपयोगी होईल तो कार्यक्रम आपण आखूया. आणि तो ह्या 13वीलाच करणार? नाही, जर समाजातील प्रतिष्ठित नागरिक किंवा धार्मिक मंडळी यांच्या मतानुसार जे काही ते सांगतील त्यानुसार आपण करू. 13वीच्या दिवशी म्हटलं तर 13वीच्या दिवशी नाही तर एखादा दिवस विशेष काढूया आपण. हे दुःख भरून न जाणार आहे. वडिलाची पाकळी आता तुमच्या माये गेली, किती दुःख वाटते? नाही, दुःखाची तीव्रता जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत जाणवत नाही. आपण अनेक लोकांचे वडील, आई जाताना ऐकलं, पाहिलं, उपस्थित राहिलोत. परंतु जेव्हा आपल्या समोर प्रत्यक्षात येतं आहे तर ते दुःख काय असतं हे शब्दात वगैरे काय आपल्याला सांगता येणार नाही. रामकृष्ण हरी. राव मामाचं त्यांचं असं सख्य होतं बंधूंचं की सर्व बंधू एकत्र कुठे गेले तरी सोबतच शेताकडे जायचं, घरी यायचं, घरी आलं तरी एकत्र बसायचं. असे काही वेगळे म्हणून वाटलेच नाहीत किंवा ती 4-5 भाऊ आहेत ते. आणि कष्ट एवढे केले त्याने की अपार कष्ट केले. कष्टामधून त्यानं शेती केली, गाई वासरं असायची पुष्कळ भरपूर घरामध्ये, दुधाचा व्यवसाय केला, शेती तशीच केली. फार प्रेम होतं बंधूंचं एकमेकांचं. शांत तसेच होते, किंवा कोणाबरोबर वाद नाही, विवाद नाही, आपलं काम भलं आणि आपण. आणि त्यांचे आता पुष्कळ आता मोठा पसारा त्यांच्या पुढाव्याचा झालेला आहे. नातू पंतू त्याच्यामध्ये आता बराच पिढीला पालट पाडला. शेती सोडून याने आता प्रत्येक नातू पंतू त्यांचे वेगवेगळ्या उद्योगाला लागलेत.
कोणी आता दुकानाच्या व्यवसायामध्ये आहे, कोणी ते कॅम्प्युटरचा हे करतो व्यवसाय पाहतोय, कोणी आता सुभाष सर आता लेक्चर आहेत. म्हणजे पुढच्या पिढीला पालट पडला, शेतीतून सगळे बाहेर निघाले असं म्हणावं लागेल. आता शेती कोण शेती त्यांची आता आहेत का, एक एक मुलगा पाहतो, बाकीचे त्यांचे हे सगळे आता मुलं काही शेती पाहता दुसरे व्यवसाय करतात. फार आनंदी कुटुंब आहे, फार शिस्तप्रिय, शांत. म्हणजे त्यांच्याकडे पाहून प्रत्येक गोष्टीचा आदर्श घ्यावा असं त्यांचं आयुष्य होतं. विश्वनाथरावची आठवण आहे हो. परवा गेलतोच आम्ही तिथं, बोलले आम्हाला. हो. बोलले म्हणले जरा दुखायले, काही खाय नाही गेले. बोलले म्हणले जरा कंबर दुखायली म्हणाले. एकदा दोनदा चारदा बोलाय गेलतो. रोज तुम्ही गप्पा मारीत असताल, बसत असताल? आम्ही सांगत राहीत. हे दादारावजी, बाजीराव, विश्वनाथराव, रोज बैठक. हो. कधी वाटलं होतं ते इतक्या लवकर तुमच्यातून जात? हा, कधी वाटलं होतं का जाताल इतक्या लवकर? नाही वाटलं नाही वाटलं नाही. काय उभी होते, काय आजार? पडले म्हणून ते निमित्त झालं. पडले की महिन्यात 1.5 महिन्यात गेले. 10-5 बाऱ्या गेलो तू बोलाय मी त्याला. प्रभाकर महाराज देशमुख जे की गरुड पुराण वाचक आहेत, गरुड वाचक सूचक आहेत, ते त्यांना नेमकं हे गरुड पुराणाचं काय पुण्य आहे, हे केल्यानंतर काय लाभ होतो थोडक्यात? हा गरुड पुराण हा विषय असा आहे की गरुड पुराणानुसार जर आपण वागलो, जर हे ऐकून जर आपण हे आचरणात आणलं, तर खरोखरच आपलासुद्धा जीवन मार्ग जिवंतपणे बी व्यवस्थित राहू शकते आणि मेल्यानंतर बी आपल्याला सद्गती प्राप्त करून दाखविण्याचा मार्ग याच्यामध्ये भगवंतांनी गरुडाकडं वर्णन केलं. आपल्या आईवडिलांनी आपल्याकरता राबून आपल्याला लहानाचं मोठं केलं. त्याच्या पाठीमागचा एकच भाव द्यायचा असते की मुलांनी वृद्धाप काळामध्ये आपलं पालनपोषण केलं पाहिजे. आपण गेल्यानंतर आपल्या नावानं 4 पात्र उठवले पाहिजे, आपला उद्धार होईल असं काही केलं पाहिजे. तेच या ग्रंथातून प्रत्येक जीवापर्यंत पोहोचण्याचा संदेश भगवंतांनी गरुडाला सांगला. तेच आम्हाला सर्वांना ऐकायला मिळाला. पुन्हा दुसरा एक प्रभाव आहे त्याच्यामुळे, जर आपण आपल्या आईवडिलाची अवज्ञा केली, आपण आईवडिलांनं आपल्याकरता एवढं जीवन जाळून जर आपण त्याचं पालन नाही केलं, आपण बोलू नाही तसे त्याला बोललोत, वागू नाही तसे त्याच्यासमोर वागलोत, तर त्याच्या शापामुळं आपलं वाटोळं कोण्या पद्धतीनं होतं आहे ते सुद्धा भगवंतांनी याच्यातच वर्णन केलं. मग त्याच्या शापामुळं आपल्याला कोणती हानी होऊ शकते हे सुद्धा वर्णन याच ग्रंथामध्ये भगवंतानं केलं. आणि जर आपल्याला पितृदोष झाला तर मग ते कोण्या पद्धतीनं काढायचा त्याच्या पद्धतीतले काही पिंडदान याच्यात वर्णन केले. जर आपण पितृदोषामधून वंचित व्हावं असं वाटत असेल तर या ग्रंथामधील जे पिंडदान वर्णन केलेले आहेत, नारायण बली, वच्चसर्ग पिंडदान आणि तोयादान, गोदान, अन्नदान, असं जर आपण केलं ना तर आपल्याला पुन्हा सुखाची प्राप्ती होऊ शकते. एवढंच भगवंतांनी गरुडाकडे या ग्रंथातून प्रतिपादन केलं. ठीक आहे. रामकृष्ण हरी. कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, जमनादास महाराज की संत जय, मोतीराम महाराज की जय, पार्वती पते शिवारार महादेव. महाराज की जय. हरी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव नमः. जय जय सद्गुरु कंपुर गौराभ अनन्य भक्ताच्या माहेराम, चतुर्नानादी सुरवरा स्मररा अगम्य तू,
भक्त वत्सला भक्त पालका नमन माझे गणनायका आदित्यानी कंसातका देवी अंबिका नमस्कारो चतुष्ट वाचाची स्वामिनी जी राहिली मृतका लक्षणी ते ब्रह्मकुमारी लागोनी अंतकरणी द्यायचे सकळ देवास शिवासी पुन्हा नमस्कारो नि आज्ञेसी माझोन्या प्रेत कल्पासी प्रकृतासी आरंभितो नेहमी शारणी सुत मुनी पुराण सांगे अनुदिनी तो कोण एके दिनी व्यासासनी बैसला योग पीठे तटे भीमरथ्या वर पुंडली काय दांतो मुनिंद्रे समागत तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वात आत्मद्वानरित मुख्यम श्रीरामदूत चरणम प्रपद्या पांडुरंगाला नमस्कार करून सद्गुरूला नमस्कार करून तुम्हा श्रुते सज्जन माय बापाला नमस्कार करून सद्गुरू महाराज बुद्धीला चालना देतील तुम्ही श्रुते मायबाप जशी कृपा करसाल त्याप्रमाणे गरुड पुराण प्रसंगामधील पहिल्या अध्यायाला आरंभ झालेला आहे. गरुड पुराण लावण्याचं कारण तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. मायबापू आपल्याच गावातील वैवर्ध तपोवर्ध विश्वनाथरावजी तुकारामजी सोलव पाटील यांना देव आज्ञा झाली. कशामुळं आता सध्या दक्षिणायनच्या उत्तरायण चालू आहे. उत्तरायणामध्ये जेवढे जेवढे जीवात्मे देह ठेवतात ना ते डायरेक्ट देवपदाला प्राप्त होतात. उत्तरायण लागण्याकरता बऱ्याच जणांना 6-6 महिन्याला आपला प्राण राखून धरला. अशाही कथा आपण पुराणात बऱ्याचशा ऐकल्या, सर्वांना ज्ञात आहेत. त्यांच्याच कुटुंबातील त्याचा वर्षाचा प्रवास सुखकारक व्हावा म्हणून त्यांना सुपुत्र 2 आहेत मायबाप हो. नंबर 1 वैजनाथराव विश्वनाथराव सोलव पाटील, नंबर 2ला आमचे गुरुवरी सुभाषराव विश्वनाथरावजी सोलव पाटील आणि 2 सुकन्या आहेत. शकुंतलाबाई भगवानराव बोबडे राहणार माटेगावकर आणि राजाबाई भगवानराव बोबडे कानेगावकर आहे ना. भगवानराव डबल आहे ना, काही हरकत नाही. वारकरी संप्रदायातून हा योग आहे. वारकरी संप्रदायाचा वसा चालवणारे आपल्याच परिसरातील मोतीरामजी महाराज, मारुतराव महाराज आदी करून त्याचे पाईक म्हणून आपले मालक अच्युतरावजी महाराज दस्तापूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने गावोगाव आपले वारकरी संप्रदायाचे सोहळे होतात आणि ह्या सोहळ्यातून पुण्य जे प्राप्त होत आहे ना, हे सगळं पुण्य आपल्याला फक्त येम मार्गाने कामाला येणार आहे बरं का. इथं काही आपल्याला कामाला येत नाही. गेल्यानंतर कळतंय, आधी कोणालाच काही कळत नाही. त्यांच्या कर्पेस्तव हा ग्रंथ आहे. ग्रंथकर्ते म्हणले सूत मुनी अनेक कथा सांगत होते. कुठं हो? अरण्यामध्ये. मग त्या अरण्याच्या ठिकाणी ऋषी मंडळींनी प्रश्न केला. म्हणले महाराज सगळ्या कथा आम्ही श्रवण केल्या, फक्त आम्हाला यमपुरीची कथा सांगा. म्हणले बोला. ते ऋषी सोनकादिका प्रश्न करीत झाले सम्यक यम सर्वाचा जो अंतक यातनाने करीत असे. काय प्रश्न केला हो? म्हणले महाराज यम काय करतय? प्रत्येक जीवावर अटॅक करतय. प्रत्येक जीवाच्या पाठीमाग काय लागलेला आहे बाबरावजी महाराज? काळ लागलेला आहे बरं का. प्रत्येक माणसाला आपल्याला वाटतंय हो आम्ही काय आजच मरणार हा काय, आमचं काय हातात आयुष्य सरलंय काय, पण आयुष्य बाधित नाही माय बापू. याच ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रमित्र तुकारामजी महाराज ढोणे यांचे वडील पंढरपूरला मला बोलूनच गेलते. रात्रीच मी तिथं गरुड पुराण सांगायला आलतो. ते हरिपाठ करीत होते. बाहेर येऊन आम्हाला भेटले आणि दुसऱ्या दिवशी दशमी होती. पंढरपूरला गेले. पंढरपुरामध्ये देह ठेवला. हे कुळाचं पुण्य म्हणतात याला आहे का. पंढरपूरला जाऊन देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर एकादशीला अंत्यसंस्कार झाले. वारकरी संप्रदायाचं पुण्य वाया जात नाही. मला स्तुती करायची नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सुद्धा आले असताल, बाबुरावजी असतील, गुरुजी असतील. कारण काय, परमार्थ वाया जात नाही माय बापू. कशामुळं? विश्वनाथरावजी महाराज जे आहेत ना आपले बाबा, यांचं पुण्य आहे. कशामुळं?
अहो शाळा शिकणं म्हणजे हा बी काय परमार्थ आहे. आपलं ज्ञान दुसऱ्याला प्रतिपादन करणं सर्वात मोठा. 9वीच्या भक्तीपैकी एक भक्ती आहे. त्यांचे सुपुत्र सुभाषरावजी सर असणारे हे प्रत्येक लेकराला संस्कार शिकवितात. मग हे सुद्धा अधिक पुण्य आहे. त्या पुण्यामुळे ही कथा इथं चालू आहे. बोला तयाच्या लोकाचा विस्तार आणि जीवाचा चार दे त्यागिला कर्म प्रकार कैसा नर जीव भोगी तसे. बघा प्रश्न केला म्हणले महाराज, देह ठेवल्यानंतर जीव कशा यातना भोगतय, काय केल्यावर पुण्य केल्यावर कोण्या गतीला प्राप्त होते आणि काही पापकर्म घडल्यानंतर त्याला कोणती गती प्राप्त होते. देह इथं ठेवल्यानंतर त्याला यमपुरीला जाण्याकरता किती कालावधी लागतंय सगळी माहिती आम्हाला सांगा म्हणली. आता बरबडी या नगरीपासून 86,073 योजन अशी यमपुरी लांब आहे. मग आता जाण्याकरता 1 वर्ष लागतंय. 1 वर्ष लागते तर दररोजचं किती चलावं लागते हो? 247 योजन दररोज आपल्याला चलायला लायतात. ही सगळी कथा म्हणले आम्हाला सांगा म्हणले. बोला हे अत्यंत निरूपणा पुराण संज्ञा संक्षेपान आम्हा सर्वासी कथन एकीकडून पैकी जे. म्हणले महाराज आम्हाला काय करा, एकीकडून सांगा म्हणले. माग काहीच राहू देऊ नका. पण एकीकडून सांगलं तरच गुरुजी आपल्याला शेवटी कळते बरं काय झालं ते. आता पर्याय कसा आहे, आज पहिल्या अध्यायाला आराम आहे. पहिला अध्याय घेऊन आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. पण वेळेअभावी बघू आपण एकाच अध्यायावर पूर्ण विराम देऊ. भगवंताकडे हीच प्रार्थना गरुडाने केली, सुतमुनीकडे ऋषी मंडळीने केली. हीच कथा आपल्यापर्यंत माधव नावाचे ग्रंथ करते त्याईनं पोहोचायचं काम केलं. बोला ऐसा ऋषीचा प्रश्नार्थ ऐकोनी सुतर्षयुक्त दृढ धर्म वृक्ष भगवंत तयासीने मस्त स्तवितसे. बघा ऋषीने काय केलं, सगळ्या सूत मंडळीचा प्रश्न ऐकून घेतला. नंतर काय केलं, भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. महाराज कशामुळं, भगवंताची प्रार्थना केल्याशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही, आपल्याला ज्ञान अवगत होत नाही. सद्गुरूच्या आशीर्वादाशिवाय आपलं ज्ञान जगाला पटत नाही. आहे का? ज्ञान खूप जरी आपल्याकडे असलं ना, जगाला प्रबोधित करण्याकरता सद्गुरू महाराजाची कृपा असली पाहिजे. आजच आमच्या चुडावा नगरीमध्ये लाखोच्या संख्येनं भाई उपस्थित होते. आमच्या तुकारामजीनं पाहिलं. आमचे महाराज चोपडे महाराज सुद्धा होते. माऊली महाराज चोपडे यूट्यूब चॅनल म्हणून सुप्रसिद्ध आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे मायबापू. कशामुळं, मी दररोज मोबाईलला तुमचं बघतो महाराज. वारकरी संप्रदाय इतरी दुसरं काहीच येत नाही. ते एकच चॅनल आहे तुमचं माऊली महाराज चोपडे. आणि एक पार्टनर म्हणून तुमचे काहीतरी त्याचं नाव येते. मला नाव येईना, नाव सांगा. एक तुमचे 2 नाव येतात. कृष्णा महाराज, हे 2 नाव आम्ही दररोज वाचतो. कारण का, आम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ आहे त्या त्या वेळेस आम्ही तुमचं चॅनल पाहतो. म्हणले बोला मने वृक्षरूपी तू भगवान वेद तुझे स्कंददान पुराणे त्या शाखा यज्ञ सदक्षिणा ती कुसुमे. म्हणले देवा वेद आहेत ना, तुझ्या फांद्या आहेत. वृक्ष रूपानं भगवंता तुम्ही आहात. पण हा प्रचार आहे ना, 6 शास्त्र, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, भगवंता तुमचेच गुण गातात. म्हणले बोला ऐसा वाढला जो वृक्ष तयाचे फल असे मोक्ष वृक्षरूपी सर्व साक्ष जो प्रत्यक्ष सर्वा घटी. माय बापो, ऋषी मुनी प्रार्थना करू लागले. म्हणले भगवंता मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून तुझी भक्ती करण्याकरता अनेक शास्त्र सुद्धा शिनून राहिले. याच मुनीने किती ग्रंथ केले महाराज, याचे अमुक ग्रंथ केले. कशा करता केले, यादसाठी जप, यादसाठी तप. भगवंताच्या प्राप्ती करता बऱ्याच लोकांना सायास केला. पण म्हणले भगवंता आम्ही सुद्धा तुमच्याकडे सायास करतो.
कशा करता सर? फक्त यमपुरीच्या मार्गाची रचना मला सांगा म्हणले बोला. तो सर्वाचे करी कल्याण मनोनी नमस्कारिला भगवान. मग म्हणे ऋषी लागोन पूर्वी सुपर्ण गरुड जोका. आनंद करते म्हणले भगवंताला नमस्कार केला. नंतर ऋषी महाराजाला कोण बोलू लागलं? माय बाबा, गरुड महाराजानं बोलायला सुरुवात केली. गरुड देवाचं वाहन आहे. त्या गरुडाच्या पाठीवर बसण्याकरता तुकारामजी दुसऱ्याला अधिकार नाही बरं का. अशा बऱ्याचशा जागा आहेत तिथं दुसऱ्या माणसाला अधिकार नाही. कारण का? तर गरुड म्हणजे कोण आहे? देवाचं वाहन आहे. आणि गरुड महादेवाच्या मंदिरात आहे की नाही सर? आहे. कोणाच्या रूपानं आहे? नंदीच्या रूपानं आहे. आता कोण्या कोण्या पुराणामध्ये मी वाचलं, नंदीच्या रूपाने विष्णू भगवान सुद्धा आहेत. कारण का? महादेवजी गरुडाच्या रूपाने होते विष्णूची सेवा करण्याकरता. म्हणून महादेवजीनं सेवेतून उत्तीर्ण होण्याकरता गरुडाचं रूप धारण केलं. भगवंतानं नंदीचं केलं. दोघांनं एकूण एकाची सेवा केली. म्हणून शिवपुराण सांगतंय दोन्ही देव एक पायी तया एके तुझे नाही. जिथं आपण महादेवाचं दर्शन घेतलं ना तिथं आपल्याला विष्णूचं दर्शन होते. कारण का? आधी महादेवजीचं घ्यायचं मग नंदीचं घ्यायचं म्हणले बोला. तो विष्णू प्रतिपुसता झाला तुझ्या प्रसादे गोविंदा मला. व्याती गती सर्व लोकाला असे स्वपाला मज लागी. गरुड म्हणला भगवंता प्रत्येक जीवाला म्हणले हव्यास गती प्राप्त होण्याकरता काहीतरी मार्ग आम्हाला दाखवा म्हणले बोला. सर्व लोकाच्या समस्त रचना मी लोकिल्या मधुसूदना. परियाम्य पुरीची रचना माझ्या नयना दिसत असे. गरुड म्हणले भगवंता तिन्ही लोकातल्या रचना म्हणले आम्ही पाहिल्या पण हेमपुरीची रचना आणखी आम्हाला माहित नाही म्हणले. ही रचना आम्हाला सांगा म्हणले. हेमपुरीच्या मार्गावर दररोज आपल्याला एका महिन्याला जेवायला लागते बरं का. दररोज जेवायला लागत नाही बाबूरावजी. महिन्याला एकदा फक्त आपल्याला सावध करतात. महाराज भूक लागली काय म्हणतात. आपण म्हणतो हो वाटायले मग काय जेवायला देतात. पण दर महिन्याला जर सर आपण इथं त्याच्या नावाने एक पाहुणा जेवू घातला असेल, वारकरी जेवू घातला असेल, तेच अन्न त्याला तिथं जेवायला देतात. आपण घातलंच नसेल जेवणा तर त्याला तिथं जेवायला काही मिळत नाही. मग ते आपल्याला म्हणतात आम्ही याच्यासाठी एवढं केलं, हाडाचे काढ केले, रक्ताचं दूध केलं, पण यायच्या आमच्यासाठी यायला एक पाहुणा जेवू घालणं झाला नाही. मग यायचा खाना खराब हो जर म्हणलं तर आपल्याला थोडं 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 पितृदोष बाधा करू शकते. भगवंताने हेही वर्णन 13व्या अध्यायात केलेलं आहे बोला. जेथे पीडिती पापी जना तेथे नाही माझे गमन. या हेतूने तुम्हाला गोन प्रभू प्रश्न करीत असे. भगवंता ज्या ठिकाणी पापी लोक जातात ना आणि त्याला पीडायम लोक करतात त्या ठिकाणी आम्ही अजून गेलो नाही म्हणले. म्हणून म्हणले आम्हाला सविस्तर सांगा म्हणले बोला. बोलो की भरत खंड विख्यात लवण समुद्र जे वेष्टित चतुर्वर्ण समायुक्त जन्म मनुष्यात होत असे. मृत्यू लोकांमध्ये भारत नावाचा देश सर्वात विशेष आहे. त्याच्यामध्ये म्हणले इथं जंबू नावाचं दीप आहे. त्या दीपामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो. आपलं काही भाग्य होतं. भगवंता म्हणले या लोकातूनच आपल्याला हेम लोकाला जायचंय काय देव लोकाला प्राप्त व्हायचंय. या दोन्ही गतीला प्राप्त होता येतंय म्हणले बोला. त्याही येवनी माघारी सुकृती पापी नरनारी मागे पुढे देधारी कर्मदोरी धरून येती. गरुड म्हणला भगवंता माणसं जन्माला येतात हो नर असो या नारी. पाठीमागचं कर्म उरतय ना त्या कर्मामुळं जन्म घ्यावा लागतंय. आगा कर्मे जे उरावे सुख दुःखा फळाव्यावे आणि भोगावया यावे देहा एका. आल्यानंतर कर्म आपल्याला सोडित नाही माय बापू. कर्माने आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत म्हणले बोला. पाप पुण्य होता समान प्राप्त मनुष्य देह
ब्रह्मज्ञान नर ज्ञान न पावती. गरुड म्हणले भगवंता पाप पुण्य समान दोन्ही तै पाहिजे कर्मभूमी. पाप पुण्य जर समान झालं तर आपण माणूस म्हणून जन्माला येतो. गरुड म्हणले माणूस म्हणून जन्माला येतात पण माणसासारखं वागत नाही, मग त्याला माणूस म्हणून जन्माला आल्याचा काय उपयोग आहे हो? गरुडानं भगवंताला प्रश्न केला, आणि जर म्हणले ते माणूस म्हणून जन्माला आले, माणसासारखं नाही वागले, आणि जर ते हे लोक सोडून गेले, मग त्याला सद्गतीला प्राप्त करण्याकरता पाठीमागे राहिलेल्या मंडळीनं कोणतं पुण्य करावं लागतंय हे बी सांगा म्हणले बोला. अथवा तुझी नेष्टी का भक्ती मुड जनन करती आयुष्य सरता ध्यानती लोकता प्रती कोणता. जे तुझ्या भक्तीला इन्मुख असतात ना मग ते मरतात. मेल्यावर ते कोण्या लोकाला प्राप्त होतात? यम लोकाला का देव लोकाला काय नरकाला जातात? सगळ्या कथा गरुड विचारतात. भगवंत सांगणार आहेत. भगवंत म्हणले हेमपुरीमध्ये 84 नरक आहेत. किती? 6 अध्यामध्ये शेवटला कथा आली. 84 नरकापैकी कोणता दोष केल्यावर कोणता नरक प्राप्त होतोय? भगवंताने सांगितले मेन 28 नरक सांगितले. त्याच्यामध्ये आपण जर सोनं चोरलं आपल्याला कोण्या नरकात जावं लागतंय? आपण परस्त्रीचा विलास केला आपल्याला कोणतं नरक प्राप्त होतंय? अशा सगळ्या कथा म्हणले भगवंता आम्हाला सांगा म्हणले बोला. ते मेल्यावर प्राणी समस्त यानंतर करावे काय कृत्य अधिकार कोणाशी असत क्रिया समस्त करावया. म्हणले भगवंता त्याने भक्तीच केली नाही आणि ते मेले. ते मेल्यानंतर आपण त्याच्यासाठी सद्गती प्राप्त व्हावी म्हणून कोणतं कर्म केलं पाहिजे आणि ते कर्म करण्याचा अधिकार कोणला प्राप्त आहे ते सगळं सांगा म्हणले बोला. आणि देश काल द्रव्य साहित्य कैसे त्याचे नित्य कृत्य महारोग झाली अमृत स्वदेशात परदेश सांगितलं द्वेष काळ बघून यायचा कोण्या पद्धतीने आपण विधी केला पाहिजे. महारोगाने जर आपल्याला मरण आलं त्याच्यासाठी कोणतं पिंडदान केल्यावर त्याला सद्गती प्राप्त होती. याच्यामध्येच तुम्हाला सांगतो 9व्या अध्यायामध्ये नारायण बली नावाचं पिंडदान, वच्छ सर्ग नावाचं पिंडदान, तोयादान, शेयादान हे कोणासाठी करावं लागतात, का करावं लागतात, कसे कसे करावं लागतात हे सगळं मला सांगा म्हणले बोला. मरण जे पावले जन त्याच्या मृत दिवसापासून वर्षपर्यंत क्रम संपूर्ण अनुक्रमान सांगिये. भगवंता तुम्ही काय करा म्हणले? मरण पावले त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत त्याच्या करता त्यांच्या मुलांनी कुटुंबातल्या मंडळींनी कोणतं कर्म वर्षभर कसं कसं करायचंय ते आम्हाला सिरियल नंबरनं सांगा म्हणले बोला. आगाहे रमानाथा कृपास्त माझे माथा ठेवून येते देता प्रेता कैसे तत्वता स्वर्गी पावत असे. भगवंता तुम्ही कृपेचा हात आमच्या मस्तकावर ठेवा आणि काय करा आम्हाला सगळं म्हणले 1 वर्षापर्यंत करायचं कर्म प्रतिपादन करा, पण तुम्ही सांगितल्यावर आमच्या लक्षात राहावा म्हणून काय करा आमच्या मस्तकावर हात ठेवा. ऐकले की आता आपण पोथी ऐकली पोथी संपल्या. आम्ही जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर मग तुम्ही म्हणता आमच्या काय लक्षात नाही म्हणून तर महाराजांचं बरं झाले काय चोपडे महाराज बरोबर आहे की विसरून चले. आता मी तुम्हाला 2 प्रश्न करून जाणार आहे. मी कव्वा आढळलो तुम्ही मला सांगायचे. ऐकलं की आता समजा आपल्या घरामध्ये कोणी मरू नाही पण मेलं मरावं लागते याला मृत्यू लोक म्हणतात. मेल्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता जर मृत्यू आला तर रात्रभर आपण जागरण करतो. आता ते काय प्रियतात्मा उठून पळायला का आपल्या घराच्या बाईत नाही पळत. हा पळते काय खरं सांगा पळत नाही पण आपण जागरण का करतो या प्रश्नाचं एक उत्तर तुम्हाला द्यायचंय. आणि गावाप्रती एक माणूस मरतय कवा 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 असं मरतंय की मौतीला गावोगावचे लोक बोलून घेतात आहे का. मग त्याच्या गावात त्याला मौत करायचं ते माणसं नाहीत का? मग ते माणसं का बोलितात? त्या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही आता काय करायचे ध्यानात आणायचे आणि कुठं पूर्ण भेटलं तर आम्हाला सांगायचे म्हणले बोला. हे माधवा निरूपण माझ्या
सकळ आपण ऐसा ताक्ष प्रश्न भगवान ऐकोनी जनार्दन बोलिला. गरुडाचं बोलणं भगवंतानं मानलं आणि भगवंतानं बोलायला सुरुवात केली. बोला होयन ते भाग्यवंत ऐके सर्व यथार्थता जेत्वा पुसिले कसे पसुता ते तत्वता तुझ कथितो. भगवंत म्हणले गरुडा तू जे मला विचारले ना हे लोक उपकार अर्थ आहे. बरं झालं म्हणले ते समजले मी तुला अनुकर्माने केनं सांगतो फक्त लक्षात धरा म्हणले. बोला श्राद्धाचे वेद तिनासती न वाणी न मिश्र म्हणती तिसरे पुराण निश्चिती श्राद्ध पद्धती ऐशी त्रिधा. भगवान म्हणले श्राद्ध पद्धती 9 प्रकारची आहे. कशी आहे हो? आता आपण इथं पिंड केला का गुरुजी? हे केला ना? एक करा तिथंच ठेवा बरं का. आज किती दिवस झाले दुसरा दिवस ना? काल गेली का मेले त्या दिवशी होत जाईल का? मग 2 ठेवा 2 कालचा एक आजचा एक असे एवढ्या वेळेला गव्हाच्या पिठाचे हा करून तिथं ठेवून द्या मला. आज उद्यापासून एक ठेवा आणि दहा दिवशी काहीच ठेवायचं नाही. भगवान म्हणले दररोजचं एक पिंडदान करण्याची पद्धत त्याला नवम असं श्राद्ध म्हणतात. बोला व्रत दिवसापासून 10 दिवसापर्यंत दान नवश्राद्ध नामा विधान ऋषी सज्ञान बोलती. भगवान म्हणले सज्ञान ऋषी मंडळीच्या मुखातून ऐकलं 9 दिवसाचं 9 प्रकारचं श्राद्ध केलं पाहिजे. नंतर मासिक श्राद्ध केलं पाहिजे. दर महिन्याला एक पाहुणा वारकरी जेव घालणं म्हणजे मासिक श्राद्ध याला म्हणतात. नंतर 1 वर्ष झाल्यानंतर वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. मग नंतर पुण्यतिथी आपापल्या मनावर आहे बरं का. आपल्याला करायची नाही केली तरी चालते. वर्ष श्राद्धाला माता हरिपाठ तरी केला पाहिजे. वस्त्रदान केलं पाहिजे. अन्नदान आपल्याला घडल एवढं केलं पाहिजे. भगवान श्राद्ध पद्धती वर्णन करू लागले. बोला 11 दिवसापासून होई याव दर्श प्रमाण तिसरा दे नव मिश्र संपूर्ण श्राद्धे पुराण यानंतर. भगवान म्हणले नंतर श्राद्धे पुराण नंतर करायचं. अदुगर नाही बरं. अदुगर काय करायचं 9 प्रकारचं श्राद्ध करायचं. 9 प्रकारचे 9 पिंडदान करायची. महाराज ऐका की इथून आपण प्रेत आत्मा घराच्या बाहेर काढल्याबरोबर त्याला डोलीवर स्थापन केल्याबरोबर एक पिंडदान करण्याची पद्धत गरुड पुराणात वर्णन केली. अशा 48 पिंडदान करण्याची पद्धत आहे. खेचर नामानं आपल्या शेती काही जनावरं असतात गाई म्हैसी. एखादा आपला जीवात्मा एखाद्या प्राण्यामध्ये जर गुंतला तर आपण अधोगतीला जाऊ शकतो. त्याच्या नावानं पिंडदान करण्याची पद्धत गरुड पुराणात वर्णन आहे. बोला चतुर्दश लोका माधारी भूलोक श्रेष्ठासे भारी त्याही माझी पन्नगारी जम्बुदीप धात्री अति उत्तम. बघा 4 लोकांमध्ये फक्त हा मूर्तलोक सगळ्यात विशेष आहे. कारण का इथं देवाची भक्ती करता येते. इथून आपल्याला दोन्ही गतीला प्राप्त होता येते. त्याच्यात म्हणले जंबू नावाचं दीप भक्ती करता विशेष आहे. त्या दीपामध्ये आपले मोतीराम महाराज जन्माला आले. परभणीकर रंगनाथ गुरुजी कोंडजी महाराज आदी करून अच्युत महाराज बरेचसे महाराज मंडळी जन्माला आली. म्हणूनच आपल्याला भक्ती माहित आहे बरं का. नाही तर भक्ती आपल्याला बी कळाली नसती माय बापू. आता तुमच्या या युट्यूब चॅनलमुळं तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायाचा एवढा प्रचार आहे. आम्हाला नाना प्रकारचे कीर्तन घरीच ऐकायला मिळतात. तुम्ही बेजार होता ना आम्ही फुकटच बाजू पडल्या जागी आखाड्या ऐकतो. ऐकलं की घे नाही आणि तुम्हाला रुपया कोमार नाही हे काय करत सांगा. तुम्हाला काय माहित कोण कोण बघायला येते. तरी तुम्हाला कळत असेल तिथं बघलेलं. कारण काय यालाच परोपकारी सेवा म्हणतात. बोला त्या सप्तदीपांत भरत खंड जे अति विख्यात त्याही माझी वृष भरत त्रिलोक्य विख्यात असे सांगितलं या 3 लोकाला ही उत्तम भूमी आहे. त्याच्यात भारत देश सगळ्यात विशेष आहे. आपल्या देशामध्ये देवाची भक्ती करता येते. पैसा भरपूर असत पण हे ज्ञान दुसरीकडे प्राप्त होत नाही. आजही चला तुम्ही आपला देश सोडून तिकडं भक्ती माहीत नाही. भगवान म्हणले या देशामध्ये जन्माला आपण आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती. तुमचं आमचं भाग्य होतं. कोरोना मधून वाचलो आणि गुरुजीच्या घरी पोत्या सांगायला. बोला त्यात जे भागीरथी तीरा
तुल्य अन्य लोक समग्र न होती खगेंद्रा कल्पांती. भगवान म्हणले याच मृत लोकांमध्ये भागीरथी नावाचं तीर्थ आहे. जर त्या भागीरथी तीर्थाचं तीर्थ जर आपण प्राशन केलं ना, डायरेक्ट आपल्याला देव प्राप्ती मिळते. एवढं सामर्थ्य या मृत्यू लोकांमध्ये आहे. काल प्रदक्षिणेला गेलेले लोक, मालक सुद्धा प्रदक्षिणेला होते. आम्ही मोबाईलला पाहिलं, तुकारामजी होते, त्याच्या संग बरेच मार्गाची मालक ही ताईसाहेब सुद्धा होत्या. कशामुळं? ही परंपरा मोतीराम महाराजांनी चालवली. तीच प्रदक्षिणा आमच्या मारुतराव महाराजांनी केली. तीच प्रदक्षिणा आम्ही मोबाईलला बघलं, मोठ्या महाराजांनी सुद्धा काल केली. आम्ही घरी बसून पाहिलं, आम्हाला माहित नाही, आम्ही आलोय नाहीत, माफ करा. एक माणूस मला म्हणला, महाराज तुम्ही मस्त पोती सांगता. म्हणलं देवाच्या कृपेनं. म्हणले भागीरथी नावाचं तीर्थ कसं आहे, कोणी कळे. आता इथं कोणाला माहिती आहे, कोण गेले खरं सांगा बरं. अज्ञान लपवायचं नाही, आहे काय. माणसानं उगत माहीत नसलं, मला माहीत आहे म्हणलं 100% फजिती झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थामध्ये सगळ्या गोष्टी अज्ञानाच्या झाकून ठेवता येत नाही. संसारात ठेवू शकता, काही घेणं देणं नाही. परमार्थात अज्ञान उघड केलं पाहिजे. बोला. ती भागीरथी मत्स्य स्वरूप ब्रह्मांडी जाणते अल्प. ते सर्व जीवाचा जल्प. शास्त्र रूप पयासे. भगवंत म्हणले त्या तीर्थावर शास्त्राप्रमाण सगळ्या जीवाचा उद्धार होते. प्रत्येक जणांना तिथं गेलं पाहिजे. चौथ्या आश्रमात तरी गेलं पाहिजे. जातात का हो माणसं? माणसं कुठंच जात नाहीत. माणसाला इतकंच माहित आहे, लेकरं बाळण घर याच्यासाठीच आपण जन्माला आलो, अजिबात नाही. याचा आपला समान नाही. हे होत राहतंय, परमार्थ करावं लागतंय. तुमच्या गावात परमार्थ भरपूर आहे, कारण का 2 शक्ती आहेत. इकडे होते, इकडे होते. शक्ती होतात, 2 शक्त्या होतात. एक तिकडं शिवरल्या मारुतीरायापाशी, एक इथं आमचे बाबूरावजी हजरच राहतात, डायरी घेऊन आमच्यासारखे येतच राहतात. बाबूरावजी देतच राहतात, काढून देतच राहतात. झोप मोडायची, पण फायदा आहे का. कसा फायदा आहे? मारुतीराया गावावर गुरुजी संकटच येऊ देत नाही. आजही कोणाही गावाने मारुतीराया सेवा करायची नाही. 2 वर्षात ते गाव जाऊन बघा तुम्ही कसं होतं. कारण का मारुतीरायाला वरदान आहे कोणाचं? राजा रामचंद्र भगवानजीचं. काय आहे हो? मारुतीराया लोकायला संकटातून काय करा, निवारण करा. कोणावर संकट येऊ देऊ नका. आणि एक काम करा म्हणले, जे तुमचं पहिल्या सूर्यदर्शन घेईल त्याचं गेल्याबरोबर काम झालं पाहिजे. मग आपण मारुतीच्या मंदिरातून जात नाहीत. आपण म्हणतो तिकडून गेल्यावर माणसं भेटतात, चला इकडे इकडे केलं न जाऊ. मग तिकडे गेलं की म्हणतात गेलतोच कामाला, पण कामच झालं नाही. इकडं आहे का की काही असो, आपण सकाळी उठल्याबरोबर स्नान केलं, मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं, शेताकडे पेरायला सुद्धा जायचं. कसं उभं होतंय बघा तुम्ही, काय की. आता इंग्लिश गाडी ट्रॅक्टर लावून ते ड्रायव्हर कवा शिक पेरायला की दिवाळीला माणसं आम्हाला सोयाबीनच झालं नाही बापू, कसं होईल म्हणले. बोला. जे शास्त्राप्रमाणे आचार करती ते मेले अथवा जिवंता सती. परितयासी दुर्गती न घडे निश्चिती कधी. भगवंत म्हणले गरुडा, जे शास्त्राप्रमाणे धर्मानं वागतात ना, ते मेल्यावर त्याला अधोगती प्राप्त होत नाही. ते जिवंत असले तरी शास्त्राचे देवाचे काम करतात आणि मेले तरी देवाच्याच गावाला येतात, त्याला अधोगती प्राप्त होत नाही. बोला. जे टाकोणी शास्त्र मार्गात व्रतता ती कामाच्या ते धरणी पाप मार्गात दुर्गती ते पावती. भगवान म्हणले गरुडा, जे शास्त्राला सोडून आपल्या मनानं चालतात ते म्हणले अधोगतीला प्राप्त होतात. मग ते मेल्यानंतर त्याच्या मुलांना करण्याचा विधी वेगळा असते, ते सुद्धा याच्यातच वर्णन झालं. बोला. जरी उपदेल पश्चाताप तरी ब्राह्मण प्रार्थोनी अमुप प्रायचित्ते होती निष्पाप. किलबिष्ट टोप त्या गोनिया. भगवंत म्हणले गरुडा, जर त्याला पश्चाताप वाटला, आपल्याच्यानं हे कर्म घडायला नाही पाहिजे होतं पण घडलं, मग प्रायचित जर घ्यायचं म्हणलं ना, ब्राह्मण महाराजाला बोलून पर्वकाळ बघून सगळा विधी जमा करून पूजा मांडून प्रायचित घेता येते. पण जिवंत असताना बरं का, त्याचा विधी थोडा सांगतो म्हणले. बोला. आणि जे पापाच्या रती तयासी नसे ज्ञान भक्ती. प्रायचित्त नाचरता मरती नरक भोगिती ते दारुण. भगवंत म्हणले गरुडा, त्यानं प्रायचित जर नाही घेतलं ना, आणि जर ते मेले ना,
दारुण नावाचा नरक त्याला प्राप्त होतय. मग नरकातून निघाल्यावर त्याला प्रेत येवणीला जावं लागतंय. याच ग्रंथामध्ये कथा आली. आपण जर आज गेलो समजा आणि उद्या सकाळी आमोशा आहे महाराज, उद्या सकाळी आपल्या बाबाला आलती बरं जवळपास आहे का. मग उद्या सकाळी आमोशा आहे. मग कसं करावं, आपण काय करावं, सकाळी दूध द्यावं, राग जमा करावं आणि सगळी गोदावरीला घेऊन जावं. दुपारी 2-3 वाजेपर्यंत गंगा अर्पण करा. तिथं आपली डायटही करावं. उत्तर क्रिया करून घ्यायची. पण इटाळ फिटत नाही बरं का. इटाळ 10 दिवस असते. कशामुळं, आता आपले बाबा गेले, परवाच्या दिवशी गेले ना, परवाच्या दिवशी गेले. मग गेल्या 3 तासामध्ये यमपुरीला गेले. 1.5 तास जायला लागला, 1.5 तास यायला लागला. 1.5 तासात यमदूत त्याला वापस घेऊन आले. आणल्यावर आपल्या दारात ठेवलं 13 दिवसापर्यंत. 13 दिवस म्हणून आपण काय करायचं, त्याच्या प्रीत्यार्थ आपण जमिनीवर झोपलं पाहिजे. घरच्या सगळ्या मंडळीनं साधं जेवण केलं पाहिजे. पक्वान्नाचं सेवन नाही केलं पाहिजे. किती दिवस म्हणजे फक्त 10 दिवस साधं वागलं पाहिजे. राग आणायचा नाही. आणि अग्नी ज्यानं दिलाय ना त्यानं दक्षिण दिशेला मुख करून जेवायला बसलं पाहिजे. लागल तितकं एकदाच घेतलं पाहिजे. पुरूही द्यायचं नाही आणि आपल्याला पुरलंही पाहिजे. एकदाच पाणी सुद्धा घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण 10 दिवस वावरलो त्याला आनंद वाटतंय. मग ते गोदावरीला आपल्या सोबत 10 दिवशी येतात. तिथं आपण एक त्याला आसमा म्हणतात बघा, आसमा पिंडदान करतात ब्राह्मण महाराज. नंतर हे झाल्यावर ते धोंडा असते ऐकलं की. मग ते आसमा पिंडदान झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या मागत आपल्या संघ घरला येतात. आल्यानंतर पुन्हा आपल्या दारात राहतात. 13च्या दिवशीपर्यंत दुपारा 3 वाजतो आलं की. मग 3 वाजता आपण केलेलं अन्नदान, भजन, कीर्तन हे सगळं पुण्य ही पोती, सगळं पुण्याचा गटोडं बांधून 5:30-6 वाजता आपल्या गावाला प्रदक्षिणा करून यमदूत त्याला यम मार्गाने घेऊन जातात. मग जातेच त्याला बरेचसे ताप बाधा करतात. म्हणून तर आपण कोणी आलं त्याला जेव्हा म्हणायचं, वस्त्रदान, दस्ती टोपी दान करायची. अशा पद्धतीने आपण चलू द्यायचं किती 13पर्यंत. मग महिन्याला एक पाहुणा जेव घालायचा. त्याच पाहुण्याला वर्षे झाल्यानंतर जोड आहेर करायचा. आपल्या मागलं काम मिटलं बोला. निराय भोगिल्या वरी जन्म पावती, पूर्व पापाची चिन्हे उमटती. त्याची निशाने तुझ प्रती यथा पद्धती निरोपितो. भगवान म्हणले ते पाप आचरण करतात आणि मरतात. मेल्यानंतर नरक भोगतात. नरक भोगून पुन्हा जन्माला येतात ना म्हणले. काचा जन्म त्याला प्राप्त होतोय ते सांगतो म्हणले बोला. ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मण, तो केला अपमान, तो क्षयरोग पावे दारुण, सुरापान करी दो. भगवंत म्हणले ज्या जीवात्म्यानं ब्राह्मणाला पीडा दिली, परमार्थ केला नाही, मद्यपान प्राशन केलं आणि ते जर मेले प्रायचित नाही दिलं ना चोपडे महाराज, तर त्याला म्हण जन्मल्याबरोबर क्षय नावाचा रोग प्राप्त होतय. मग आपण म्हणतो जन्मताच लेकरू बिमारी म्हणतो की. भगवंत म्हणले हे मागच्या पापाचं प्रायचित समजा बोला. याचे दंत कृष्ण होती सोने त्वरिता नखे कुजती, जो भोगी गुरु पत्नी प्रती दुर्गम गती त्या प्राप्त. जे वाम मार्गाने वावरतात, परस्त्रीला समान मानित नाहीत, त्याला म्हणून दुर्गती प्राप्त होती. त्याला पुन्हा माणसाचा जन्म तर नाहीच नाही. त्या यादीत कोणी असू दे बरं. म्हणून भगवंत म्हणले माणसानं कर्म चुकू द्यायचं नाही. बाकी सगळं चुकलं तर जमते. आपल्याला संसारही नाही जमला तर जमते, पण परमार्थही नाही जमला तर जमते. पण कर्म चांगलं केलं पाहिजे. चांगल्या कर्मामुळं आपल्याला चांगला जन्म प्राप्त होते. मागल्या कर्मामुळं आपल्याला ऐश्वर, श्रीमंती, लेकरं बाळ चांगलं निघणं, हे अन्नदान करणाराचं पुण्य आहे बघा. सगळं भगवान म्हणले कर्मा परमान, सोनं चोरणाराचे नख कुजतात म्हणले बोला. आपण अथवानी कोणी वृत्ती दिली ब्राह्मणाला गोनी, हरितासाठी सहस्रवर्ष प्राणी क्रमियोनी विष्ठेत पावे. भगवान म्हणले जे ब्राह्मणाची सेवा करतात लाखो वर्ष देवपदाला प्राप्त होतात. जे गाईची, आईची, ब्राह्मणाची, बापाची आज्ञा करतात ते म्हणले घोर नरकाला प्राप्त होतात, दुःख भोगतात.
अजून काय काय करतात बोला. कोणी एक ब्राह्मणाला गोन देई नाही कोण जोन देईन राज्ञान कुंभी पाकस्थान तया प्रती. बघा भगवंत म्हणले गरुडा, जर हे आपण ऐकलं, ब्राह्मणाला वरती लावली, देवा धर्माला मानलं, शास्त्राला मानलं, तर देवपदाला प्राप्त होऊ शकतो. आणि नाही जर ऐकून आपण म्हणलं हे पाखंडी ज्ञान आहे, काय खरंय, कोण जाऊन आले, असं जर म्हणलो तर कुंभी पाक नावाचा नरक आपल्याला प्राप्त होतोय. तिथे एक महाराज काळसूत्र नावाचा नरक आहे, ऐका की. काळसूत्र नावाचा नरक म्हणजे खालून बी गरम, वरून बी गरम. मी असंच सांगला आलो, एक माणूस मला म्हणला पोती संपल्या, तुम्ही गेलत्या का? म्हणलं गेलो नाही, जायचंय. बरोबर आहे की. ते म्हणला तुम्ही कसं काय? मग मनानं म्हणाल्या, खालून बी गरम, वरून बी गरम. मी म्हणलं बा ग्रंथात वाचलं, बरोबर आहे की. म्हणून तर महाराज म्हणले, तुका म्हणे विश्वास नाही ज्याच्या मनी, पाहे पुराणी चारोनी. सगळं पुराणात लिहिलेलं आहे, फक्त तुम्ही पुराण वाचा, कुठं जाण्याची गरज नाही. आई वडिलांची नाही सेवा करणाराचे काय हाल झाले आणि करणाराचं काय झालं ते ग्रंथामध्येच आहे. सगळं ग्रंथामध्ये, कुठं जाण्याची गरज नाही. सुखदुःखाची पावती आपल्या घरीच आहे. जे आई वडिलांची सेवा करतात ना, त्याला कवाच काही कमी पडत नाही. त्याच्या लेकराला वाईट बुद्धी प्राप्त होत नाही त्याच्या आशीर्वादामुळं. आणि जे आई बापाला सोडून भरपूर पैसा कमितात आणि माय बापाला नीट बोलत नाहीत, एक दिवशी त्याच पोरग त्याच्या नरडेला बंदूक लायचं, मग त्यानं दुःख करायचं, ऐकलं की. मग ते म्हणतात, पप्पा आम्ही काय तुम्हाला पैसे कमावा म्हणलो काय, काही गरज होती का? मग तेव्हा हे म्हणतंय, तेव्हा जर मी सगळं खपिला असलं तर बरं होतं बापू. ते म्हणते आता उडी येतो बापू. हे दृष्टांत माझ्याकडे भरपूर आहेत, पण आमच्याकडे वेळ नाही. आज कारण काय आहे, आम्हाला उशीर झाला. आमचे चोपडे महाराज बी आमच्या महाराजांनी बोलिल्यामुळं टायमाला आले, त्याचे उपकार आहेत, ऐका की. आम्ही बरेच दिवसापासून त्याची वाट बघत होतो. तो दिवस आज उजाडला. कशामुळं? आज काहीतरी पुण्याची येळ होती, त्याचं आम्हाला दर्शन झालं आणि तुकारामजीमुळं तुमच्या सगळ्याचं झालं. म्हणले बोला. ऐसे अनेक नरक भोगिल्यावरी जन्मोनी देह दारिद्र्य असतो पंडित चतुरी आयन पूर्वी गोदान कीजे. भगवान म्हणले नरक भोगून जन्माला येतात, जन्मून दरिद्री होतात. मग त्याच्या मुलानं काय करायचं? ते मेल्यानंतर एक गाय दान केली पाहिजे. बोला. एका गोदाने निष्पाप होत हे अज्ञान पापाचे प्रायचित बुद्धिपूर्वकाशी संयुक्त प्रायचित करावे. भगवान म्हणलं अज्ञानानं झालेले पाप फक्त गोदानानं नाहीसे होतात, ज्ञान असून केलेले पाप नाहीसे होत नाहीत. बोला. एक पंथी पुण्य करावे पुण्यकृत्याशी सेवित जावे क्षणभंगुर दे स्वभावे परिधानावा लभेजो. भगवान म्हणले एक पंथी पुण्य केलं पाहिजे, पुण्य करणाराची सेवा केली पाहिजे. हा देह आहे ना आपल्याला प्राप्त झाला, पण हा देह दुर्लभ आहे, अचानक मिळाला. म्हणून बाबुरावजी महाराज, कावळा जसा आंधळ्याच्या टाळीत सापडाव. एक राजा म्हणले म्हणा, लाख रुपये देतो, कावळा पाहिजे. बरेच जण बेजार झाले, माझ्यासारखे हिंडून हिंडून 2 रोज कावळा सापडला नाही. आंधळ सहज स्नान करू लागलो म्हणून चोपडे महाराज. ते उगं हरी ठर करा गेले, कावळाच गोसल. एक माझ्यासारखा आला, म्हणला देता का 20,000ला? ते म्हणला काहीतरी ही वस्तू चांगली असली पाहिजे, देत नाही बापू म्हणला. मग राजाने त्याच्याकडून लाखाला घेतला. आंधळ म्हणला 1.5 लाखाला घ्या. राजा म्हणला 1.5 लाख नाही म्हणला, 1.25 लाख देतो. आंधळ म्हणला 1.25 लाखाला देतो का? तर गेला उडून. हे 1.5 लाख हे गेले आणि कावळाही गेला. मला काय सांगायचंय, आपलं सुद्धा तसंच आहे. हे जन्म आपल्याला पुन्हा प्राप्त होणार नाही. झाला म्हणजे संधीचं सोनं केलं पाहिजे. भगवंत बोलू लागले. बोला. पैसा प्राप्त होनी देह जेन सेविती साधू समूह सर्व देखता पडे देह टाकोनी परिग्रह जातसे. भगवान म्हणले एवढा नरदेह दुर्लभ आहे ना, जे साधू समूह सेवन करीत नाहीत, देवाची भक्ती करीत नाहीत, संसार संसार पैसा पैसा जोडतात, सगळ्याच्या देखत म्हणून देह इथं पडतंय, त्याचा जीव आत्मा निघून जाते. संघ काय येते? काहीच येत नाही. ढोर वाडा घरदार सगळं इथंच राहतंय. हे सगळ्याला दिसतंय की नाही?
मग महाराज तर लय हित करतात तुमच्यापेक्षा, आहे की लगी? मला काय म्हणायचंय, मग महाराज लय दाड राहतात, लय हित करतात. महाराज तुम्हाला सांगतात, आहे की लगी? बरं झालं तुम्ही महाराजाला काय म्हणत ना म्हणून बरं. हे भगवंत म्हणले देह इथं राहते आणि जीवात्मा सुख दुःख भोगायला जाते. बोला आई से दानोनिया खगपती धर्मार्थ लावावी संपत्ती ग्रामध्ये धनाची वस्ती सुयद सांगाती स्मशानी. बघा भगवंत म्हणले हे जाणून घ्यायचं, धर्म कार्याला आपली संपत्ती लावली पाहिजे. जोडोनी धन उत्तम येवारे उदास विचारे वेच करी. नाही तर काही काही जण म्हणून धर्म कार्याला लाईत नाहीत. भगवंत म्हणले 1-1 रुपया जोडतात, मधल्या घरात पुरतात. आता पूर्णात लोक आता बँका झाल्या, पहिलं घरात पुरीत होते, मग काय होत होतं बोला. शरीर ते अग्नी जाळीत पाप पुण्य सवेत पापे नराली असलिया लिप्त निरय प्राप्त जाणी भगवान म्हणले शरीर अग्नी जाळून टाकते, पाप आणि पुण्य हे दोन्ही आपल्या सोबत येतात. मग काय होते हो, आपलं जर पुण्य जास्त झालं तर आपण देवपदाला प्राप्त होतो. पाप जर आपल्या पदरात असलं तर नरकाची प्राप्ती होती म्हणले. बोला पुण्य असल्या बरोबरी तो प्राणी चढे स्वर्ग पायरी मृत दिवसापासून नरी सर्पवर युक्त विधी जोका. भगवान म्हणले जर आपल्या पदरात पुण्य असत तर पुण्यामुळं आपण काय डायरेक्ट म्हणून देवपदाला प्राप्त होतो. म्हणून तर आपण जीवात्मा गेला त्या दिवशीपासून सारखे विधी करीत राहिलं पाहिजे. नुसतं देवाचं नाव घ्यायचं तुकारामची, बाकी काही विधी नाही. बरं सगळ्या चोपडे महाराज इथं काय करायचं, संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ घ्यायचा. 2च पोरी घेतात बारीक बारीक, बकळ माणसं बी त्याला काही गरज नाही. फक्त देवाचं नाव घ्यायचं, तेच देवाला आवडत आहे. भगवंत कोणालाच अधोगतीला जाऊ देत नाहीत आणि कोणालाच भगवंताकडं मोहतो काही नाही. बरं का, देवाची भक्ती तुम्ही कशी करा, फक्त देवाला आवडेल अशी करायची. प्रत्येक जणाने लोकायला आवडेल अशी भक्ती केल्यावर देवाला त्याच्याशी काही गरज नाही. फक्त देवाला आवडणारी भक्ती आपण केली पाहिजे म्हणले. बोला तो विधी करावा आवश्यक असल्याही मनुष्य रंग ग्रस्तानी क्रिया त्यागत व्रत त्याग ब्रह्मचारी. भगवान म्हणले हा विधी करणं गरजेचं आहे. जर करता आपली परिस्थिती नाजूक असत तर आपल्या पद्धतीप्रमाणे आपण आपल्या वाडवडिलाचं उत्तर कार्य खर्च दान धर्म त्याच पद्धतीनं केला पाहिजे. लोकांना मोठं केलं म्हणून आपण करायचं नाही, आपल्याला जे जमते ते करायचं. आमच्या तुकारामजीनं मी पाहिलं हो, तिकडं अनाथ आश्रमामध्ये पंक्ती दिल्या, वस्त्रदान केलं, सगळं आम्हाला इथं दिसून आलं. आम्ही काय तिथं आलो नाही दूर, आम्ही इथं पाहिलं. तुम्ही गुरुजी होते, सगळे होते. कारण कसं आहे, हे केलेलं पुण्य त्याला प्राप्त होतंय. गरुड पुराणात आलं. आपण काय करायचं, आपल्या वाडवडिलाच्या नावानं जर आपल्याला सुख पडत नसेल, पितृदोष आहे का असं वाटत असेल तर अक्षय तृतीया, मकर संक्रांती आणि दुर्वाष्टमी या तिन्ही तिथी आपल्याकडं दरवर्षी येतात. या तिथीला आपण आंधळे फुले अनाथ आश्रम वर्धाश्रम अशा आश्रमात दान धर्म केला पाहिजे. ते दान धर्म आपल्या वाडवडिलापर्यंत पोहोचते आणि त्या दिवशी आपण देवाचा घंटा वाजून पाया पडतो पाहिजे. कवा आपण तिथं पंगत देऊन आल्यावर चोपडे महाराज तरच ते आपल्या वाडवडिलाला पोहोचते. द्वादशीचं अन्नदान आपल्या वाडवडिलाला हे पुण्य पोहोचते. म्हणून बारस घेतली पाहिजे. एकादशीला भजन कीर्तन केलं पाहिजे. जर आपल्याला सुख लागेना गेलं तर माणसं सुख लागलं काहाला पराकडे येत ना झाली. माणसं म्हणत 400 टन ऊस झाला, काय देवाची गरज आहे आम्हाला. देव म्हणला थांब तुला कॅन्सर सोडतो, 20 लाख लागतात वाचत नाहीस म्हणले. बोला तपस्वी असोनी ग्रामसेवित संन्यासी इंद्रिय नरक्षित हे चारी आश्रम नोयत विटंबना निमित्त पयकृते. भगवान म्हणले संन्यासी असून जर त्याचे इंद्रिय ताब्यात नसतील तर ते संन्यास न होणं विटंबना आहे. मग परमार्थ असून जर आपल्याला परमार्थासारखं वागता येत नसत तर ते परमार्थ नाही म्हणले, विटंबना आहे. संन्यास कोण घ्यायचा हो? 6 जणांचा नाश करावा लागते. आपल्या शरीरामध्ये 6 जण तर कोण कोण? ओले मर्तिकेचे मंदिर
हात साधन उंदीर गुंफा करीती पोखर याचा नका करू अंगीकार गा. काकड्याच्या अभंगात गोड वर्णन आहे बघा हे. मग काकडा कोण म्हणायचा? तुकारामजी रात्री 1 वाजता घरला येतात कुठून आहे कीर्तन. आता पहाटे कवा उठाव? आता मी 12-2 वाजता घरी जातो, मग काकडा कवा म्हणाव? आम्ही तुम्हाला सांगायलाच म्हणा म्हणून आम्हाला नाही म्हणले बोला. सर्व धर्म ऐसे पुरुष दूर त्या जावे तुग्यात संसारा विषयी आसक्त मानस सोनी विशेष ब्रह्मज्ञ बोलती. भगवान म्हणले गरुडा, असे जर पुरुष असतील ना त्याचा त्याग करा. कोणाचा हो? जर संसाराविषयी आसक्ती असून ब्रह्मज्ञान सांगत असतील, 2-2 लाख रुपये घेत असतील तर त्याचा त्याग करा. मी म्हणणार भगवंत म्हणले ब्रह्मज्ञान सांगत असतील आणि संसाराकडे म्हणा असेल. आता परभणीला बिल्डिंग पाहिजे, गावात बस झालं, मोठी 40 लाखाची गाडी घेऊन येत असतील, यायला त्यागा म्हणले आम्हाला त्यागा. तुम्हाला वाटलं तर असं काही नाही. भगवंतानं वर्णन केलं, देवाची प्राप्ती होत नाही म्हणले बोला. ब्रह्मांड मंडपा माधारी धर्म ब्रह्म बरोबरी त्या ते टाकीती अंत जा परी ते निरे नगरी पावती. भगवान म्हणले या ब्रह्मांडामध्ये धर्म आणि ब्रह्म म्हणजे देव आहे, धर्म म्हणजे धर्मानं वागणं आहे. जिथं धर्मानं वागतात ना तिथं देव असते. क्षमा दया शांती तेथेच देवाची वस्ती. भगवंत म्हणले जे धर्मानं वागत नाहीत ना ते निरय म्हणजे नरकाला प्राप्त होतात म्हणले बोला. जरी स्वधर्म असेही ना तरी उत्तम परधर्माहून स्वधर्म मेल्याही कल्याण परधर्माने वाचतावय. भगवान म्हणले आपण स्वतःच्या धर्मानं वागलं ना आपलं कल्याण होतंय. लोकांच्या धर्माचं आचरण जर आपण केलं तर आपल्याला नरकाची प्राप्ती होती बोला. तस्मात उभय लोकांचा आचार श्रेष्ठ असे सत्याचाराही न वेदासी पुनीत न करती नित्य पाठांती. आचाराची प्रथम धर्म तो न त्याचा वाद उत्तम संकट पडताही परम श्रेष्ठ धर्म रक्षावान रे. सात्विकाती करावी संगती त्या जावे राजसता तामसा प्रती ज्याचे संगती दोषाची प्राप्ती होय नरक गती अनुसेवेने. भगवंत म्हणले गरुडा पहिला आचरण म्हणजे हा धर्म आहे. आचार म्हणजे सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. म्हणून माणसाचं आचरण सुद्धा असलं पाहिजे तरच परमार्थ फळाला जाते. पुन्हा सांगितलं दुसऱ्या वहीमध्ये जर आपल्याला संगती करायची तर आपण सात्विक माणसाची केली पाहिजे. राजस आणि तामस या लोकांचा त्याग केला पाहिजे. कशामुळं? तामस लोकांसंग आपल्याला नरकाची प्राप्ती होऊ शकते. भगवंत बोल लागले बोला. स्वर्गी जाती सात्विक जन तामसासी नरक स्थान राजासी बोलोक दान गीता प्रमाण असे यासी. भगवंत म्हणले गरुडा गीतेचं प्रमाण आहे या गोष्टीला. राजस लोक जमिनीवर जन्म घेऊन दुःख भोगतात, तामस लोक नरकामध्ये जातात आणि सात्विक लोक डायरेक्ट देव पदाला प्राप्त होतात. त्याला गीतेचं प्रमाण आहे म्हणले बोला. अग्निव्रजित जे ब्राह्मण कधी न करती हो महावन आणि राजा ब्रह्म ब्राह्मण कुठ विक्रिया वेश्य धोका. भगवंत म्हणले जर अग्निहोत्री म्हणून वावरत असतील, अग्नीची सेवा करीत नसतील, राजा म्हणून जर राजा वावरत असत आणि प्रजेची सेवा करीत नसत त्याला धर्म म्हणल्या जात नाही बोला. तो आणि शूद्र जातीत जन्म पावनी सेवन करीत पत्नी पतीला वंचित नरक निश्चित भोगीती. भगवंत म्हणले आई साहेबांना जर मालकाची नाही सेवा केली ना, खूप देव केला तर नरकाची प्राप्ती होती. म्हणून आई साहेबाला आपला मालकच देव आहे. जगामध्ये मालकाची सेवा करा, मालकाची सेवा करून देव पदाला प्राप्त व्हा. भगवंत बोलू लागले बोला. स्नात करीती भोजन ते अन्न नो हे विष्ठा भोजन उदक पान रुधिरा समान प्राप्त स्नान मनोनी की जे. भगवंत म्हणले गरुडा
जर भोजन केलं आपण स्नान नाही केलं मांस भक्षणाचा दोष आपल्या पदरात पडू शकते. आपण जर स्नान न करता पाणी प्राशन केलं रक्तप्राशनाचा दोष आपल्याला मिळते. मात्र कवा तुम्हाला सांगू का हे याच्यात आले बरं का. कवा आपण जर कुठलं व्रत करीत असतील व्रतस्थ असून आपल्याला पुण्य कमवायचं असेल त्या कालावधीमध्ये आपण दररोज लवकर ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं गरजेचं असते. आता मार्गशीर्ष महिन्यात आपण व्रत करतो की नाही महाराज, श्रावण महिन्यात मग त्यावेळेस आपण जाऊ द्या शेताकडे लई काम आहात म्हणून जेवून मग बघू म्हणल्यावर 100% महाराज असून मांस भक्षणाचा दोष आपल्याला लागू शकते म्हणले. बोला यास्तवती आचारवंते स्नान करोनी तर्पणाते की जे ना तरी रुधिराते प्राशिल्या दोषाते पावतसे. असे घन म्हणून प्रायचित्तार्थ प्राजान पंचसुलक्षण यज्ञ निर्मिले तेन टाकावे एकही दिवस टाकीता घडे निरवयास अल्पान्यायी दंड विशेष यमधर्म सरस करीत असे. भगवंत म्हणले गरुडा या आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला दररोज संसारातून 5 यज्ञाचं पुण्य घरीच प्राप्त होतंय. त्याच्यातून आपण दिवसाकाठी एखाद्या तरी यज्ञाचं पुण्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. जर आपल्याकडून पुण्य घडलं ना तर भगवान म्हणले अल्प जरी अन्याय असेल पण यम धर्म आपल्याला दंड केल्याशिवाय राहत नाहीत म्हणले. बोला सदा सोच यज्ञ की जे धर्म मूल सोच जाणी जे ब्रह्म सोच व्रतले की जे अंतरी धरी जे शुद्ध भाव चला काम क्रोध आणि लोभ हे अंतर मला स्वयं त्रयोपायी तिचे कोम निर्मळ सुलभ क्रमेज की जे. भगवंत म्हणले गरुडा कर्म आपण पाहून केलं पाहिजे. काम आणि क्रोध आहेत ना याच्यामुळं आपल्याला दोष लागू शकतात. म्हणून काम वासना निर्माण होईल हे कर्म आपण करायचं नाही. लोक ज्याच्यात आहे त्या कर्माच्या पाठीशी राहायचं नाही म्हणले. बोला काम जिंकावा धैर्य करुणी शांतीने की जे क्रोध आणि संतोष लोभाची निशाणी सुज्ञानी मोडावी लीला मात्रे. भगवान म्हणले कामाला ध्येयानं जिंकायचं आणि क्रोधाला संतोष मनानं शांत राहिल्यावर राग येईल का हो माणसाला. भगवान म्हणले प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग आपण जसं वागलो तशी हानी असते. राग भरपूर आपल्याला आला आपण शांत राहिल्यावर पुढचा माणूस आपल्याला काहीच म्हणत नाही. मी इतकं बोलायलो हे मला काहीच बोलणार. लोभ जर आपल्याला जास्त वाढत असेल ना मन संतोष मनानं राहा म्हणले. एक जणाला म्हण 500 एकर जमीन होती मयासारखं गेलं महाराज गेलं म्हणला म्हणा तुम्हाला एवढी जमीन काय करायची मला 1 एकर जमीन देऊन टाका. ते माणूस म्हणला बापू आधीच पाणी पडणार माणसं भेटणार मी कटाळलो एक काम होऊन तू इथून पळ म्हणले तुला तेवढी देऊन टाकतो. 7-12 तुझ्या रवाना उन्हाचा पारा होता मे महिना होता साहेब. ते असं पळालं लोभापोटी काचे कोचे खावले पळालं 50 एकर पळालं. त्याची कमाल झाली की नाही. 50 एकर पळालं धोंड्याला ठेसाळून पडलं ऊन होतं तोंडाला ठेस आला जागीत नेलं. वावरही गेलं घरही गेलं. लोभ जर वाढत असेल तर भगवान म्हणले अनर्थाचं कारण समजा म्हणले. बोला दानाध्यायन आणि होमया ब्रह्मे धर्मे ब्राह्मण उत्तम गती पावे इतराशी सुगम दाननी संभ्रम गती. भगवंत म्हणले दान धर्म केला ना आपल्याला उत्तम गती प्राप्त होती. दानानं काय होतं दानानं आपल्या भावना सुद्धा सद्भावना आपल्याला प्राप्त होतात. आपण दररोज संध्याकाळी म्हणायला पाहिजे डोसक्यावर हात ठेवायला पाहिजे. तुकारामजी बरं ठेवायला पाहिजे. आपण ठेवतो का नाही ठेवायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे बरं झालं तुम्ही आमच्यावर कृपा केली आम्हाला दिवसभरामध्ये वाईट बुद्धी सुटली नाही. हाताला सुद्धा म्हणायला पाहिजे बरं झालं तुमच्यामुळं कुठलं वाईट काम घडलं नाही. पायाला म्हणायला पाहिजे वाईट मार्गानं तुम्ही आम्हाला नेलं नाही. तुमचे उपकार आम्हाला फिटणार नाहीत. आपल्या बसलेलाच म्हणायचं चांगले शास्त्रात. मग आता आपण लोकाला म्हणतो
पण यायला काहीच किंमत देत नाही. मग त्याला राग येतोय, ओझ ओझ गुडघे कमी होतात, जरा दमानं डोळे जातात. मग बाजत पडलं की ते म्हणतंय मज नाही हात पाये, डोळा पडली धापड. मग म्हणतोय देवा मी येत होतो इथं तुझ्या मंदिरात, पण मला चलाई ना झालंय बोला. ही पूर्वी ना केलं दान देणार दरिद्री होन, दिनवाणी भाकोनी अन्न मागती मलिन होनी आती. भगवंत म्हणलं गरुडा जाईना जर माणूस म्हणून जन्माला आल्यावर दान धर्म केला नाही, मग ते पुन्हा जन्माला येतात. जन्माला आल्यानंतर दरिद्री घरात जन्मतात, मग ते अन्नासाठी घरोघर भीक मागतात. मग आपल्यासारख्या त्याला म्हणतात त्याला काम नाही कराय रोगाला काय काय का. मग सगळे श्रीमंत ओढर राहिले असते, काम किती करतात बाबा ते, धोंडे फोडतात ईडभर मी रात्री पहाटे 3ला. मग का श्रीमंत होत नाही? श्रीमंत होण्याकरता मागच्या जन्माचा दान धर्म पाठीशी असला पाहिजे. मंदिराला जर आपण दान दिलं नाही तर आपलं पोरग सभापती झाल्याशिवाय राहत नाही, देशाचा पंतप्रधान सुद्धा होते. एक अभंग बघा तुम्ही, मंदिर दाने भुवन पालकी. हा, पाण्याचं दान केलं तर त्याची शीतळ कांती. प्रत्येक जणाला दान धर्माचं पुण्य भगवान म्हणले सुख भोगाया प्राप्त करून देते बोला. यथास्त यथाशक्ती दान द्यावे, परस्त्रियेसी सर्वथा त्यागा जावे. भोगिता प्राप्त स्वभावे होईन भोगावे तैसा नरक. भगवंत म्हणले यथाशक्ती आपल्या जशी शक्ती आहे ना दान धर्म करण्याची तेवढं दान केलं पाहिजे. स्त्रीलाही समान मानलं पाहिजे. जर नाही मानलं ना आपण वाईट भावना केली ना तर भोगावा अशा नरकामध्ये आपल्याला दुखाला प्राप्त व्हावं लागतं म्हणले बोला. 937 धरिली चंद्राने गुरुपत्नी भोगिनी प्रजापती लागी भुली पडली स्वकन्या देखता वर्षपदोजे पावनी मोहिनी मोह पावला देव शिरोमणी. तस्मात स्त्रियानी सुरापा प्राशानी मोह झाडपणी होतसे. नारीच्या दृष्टीत कामाची वस्ती म्हणून ती द्या जावे निश्चिती. आयच्या आचरण करती ते न मेल्या पावती स्वर्ग सुख. भगवंत म्हणले परस्त्रीला ही समान मानतात ते मेल्याबरोबर देवपदाला प्राप्त होतात. जे परस्त्रीचा अभिलाष करतात त्याच्यात मोठ्या मोठ्याची फजिती झाली. 4-2 वया गेल्या. महादेवाला सुद्धा मोहिनी बघून भुली पडली. महादेवाची फजिती झाली, इंद्राची झाली, चंद्राची झाली, अनेक लोकांची फजिती झाली. मग आपलं तिथं काय हे म्हणले बोला. जैसे शीत काळी उष्ण काळी तैसे कर्म करावे वर्षा काळी. घेणे पावे सुख न वनमाळी दुःख काजळी न लागे कदा. भगवान म्हणले गरुडा जसं हे आहे ना, जसं आहे तसं वागलं पाहिजे. आता पावसाळ्यासारखं, उन्हाळ्यात छत्री घेऊन गेल्यावर जमते का हो? पावसाळ्यात छत्री घेऊन नाही गेल्यावर जमते का? भगवंत म्हणले जसा ऋतू आहे तसं वागलं ना 100% पुण्य प्राप्त होतंय. नाही तर म्हणले आपल्या मनासारखं आपण वागलो, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य म्हणले बोला. ऐसे कर्मयुक्त मनुष्य जन्म जो का पावत त्याने व्हावे विष्णू भक्त. बहुपाश समस्त तोडावया. भगवंत म्हणले मानव म्हणून जन्माला आले ना त्याने एकच करा म्हणले विष्णूची महादेवाची भक्ती करा आणि बहुपाशातून मुक्त व्हा म्हणले बोला. विष्णू भक्त वातोनी प्रसूत तिजहुनी वेंद्या उत्तम सत्य. यास्तव सर्व अवस्थात धर्मने मस्त अनुष्ठावा. भगवान म्हणले जर विष्णू भक्त मुलगा नाही झाला ना तो वंद्या राहिलेलं बरं, याचा अर्थ वांग राहिलेलं बरं म्हणले. म्हणून धर्मानं वागणं देवाला आवडते. देव तिथंच असते, देवाला हुडकीत जाण्याची गरज नाही. माळकरी असेल नसेल धर्मानं जर वागत असेल ना पुण्य प्राप्त होत आहे का. माळी 2-4 आमच्यावानी असून धर्मानं वागत असेल तर पुण्य पदरात पडत नाही. भगवंत म्हणले त्याला दुःखाला पात्र व्हावं लागते म्हणले बोला. अर्थानी काम जाण हे अनर्थाचे दोघे कारण. ऐसे जाणोनी मिनिशन रात्रंदिन विष्णू ते सविती. भगवंत म्हणले अर्थ म्हणजे पैसा, एक
काम म्हणजे इच्छा आहे, इच्छेच्या मागे गेले ते दुखाला पात्र झाले, पैशाच्या मागे गेले ते दुखाला पात्र झाले. सगळं सोडून म्हणले माझं नाव घ्या, माझी भक्ती करा. मी म्हणले त्याला अधोगतीला जाऊ देत नाही म्हणले बोला. आगा पुण्यवंता वैन त्या तुवा लोकाच्या उपकार कार्या मज कुशिली प्रश्नचर्या ती व्याख्या तुझा प्रती सांगतो. भगवान म्हणले गरुडा तू लोकांच्या उपकार कार्या करता बराच प्रश्न केला. ते म्हणले मी तुला सविस्तर सांगतो. आता पहिला अध्याय संपत आला. आमचे वाचक म्हणून विठ्ठल महाराज डाकोरे वाईकर. कारण काय माय बापो, पोथी गोड लागण्याचं तिसऱ्या पिढीचा परमार्थ आहे. आज्या परमार्थात, बाप परमार्थात, विठ्ठलराव परमार्थात, पोरही परमार्थात. मला सांगा की पेरल्या शेताकडे गेल्यावर पोते भरून कुठून येतील? आता पेरल्यावर वर्षे लागते. तसं मागला रुजलेला परमार्थ असला पाहिजे. तुमच्या गावात भरपूर परमार्थ आहे. आमचे बाबूरावजी महाराज सोलव परमार्थाच्या ठिकाणी हजर असतात. आता घरचे कामं कवा करतात की आम्हाला माहीत नाही. रात्र डोळे फोडतात. सकाळी कीर्तनला राहतात. महाराज या की म्हणतात कीर्तनाला. ऐकलं लगी बघणारे काय म्हणतात तुम्हाला यायला काय होत आहे रे, यायला उठलं की धंदाचे. आता आमच्या तुकारामजीची एक कमाल आहे. पाहिलं त्या कार्यक्रमात हजर. शेती काल परवा जाऊन बघली मी, यायच्या मागे राहतं नंबर 1 ऊस हे ते. आता देव करून घेतो आहे का की फक्त इच्छा पाहिजे आणि देवानं आपल्याला आयुष्य दिले पाहिजे. बाकीचं काही मागू नका देवाला. भगवंता म्हणायचं अल्प आयुष्य नको आम्हाला, अकल्प आयुष्य व्हायचं या कुळा. माझ्या या सकळा हरीच्या दासा. आपल्या बाबाचं वय भरपूर होतं आहे का. आता गुरुजीचं एवढं आहे म्हणजे बाबाचं किती असेल. एवढं आयुष्य मिळणं काय सोपी गोष्ट आहे काय. त्याच्या जीवनामध्ये अन्नदान घडलं, हरिनाम घडलं, परोपकार घडल्याशिवाय माणसाला आयुष्य या कलियुगात भेटत नाही. कारण प्रत्येक जणांना परोपकारी जीवन जगलं पाहिजे. आपण आपल्या मुलाकरता किती जरी केलं, एक दिवस पोरग नाही म्हणलं तर सून तरी म्हणणार आहे तुम्ही काय केलं हे सगळं आम्हीच केलं. आम्ही दोघं आंध्रात पोथीला गेलतो रामायणाला. गुरुजी सत्य घटना आहे. आम्ही चहा प्यायला नेले. एक मास म्हणला रात्री 11 वाजले महाराज तुमचा नंबर म्हणला. आता म्हणला 3-4 वाजेच्या शेवटी आहे. गेल्यावर अशी बैठक होती. बैठकीत बसलो होतो. चहा होऊ लागला. अशी जवळच होते म्हणजे स्वयंपाकघर. ते मालक आले बसले. आम्ही म्हणलं तुम्ही पितृभक्त दिसायल्या मस्त. म्हणलं तुमच्या आई वडिलाच्या फोटो दक्षिण उत्तर कोपऱ्यामध्ये लावल्या म्हणलं. ऐकलं की ते म्हणले हो महाराज मध्ये लावल्या की. आई साहेब मधून आम्हाला म्हणल्या महाराज त्या त्याच्या बापाच्या नव्हत माझ्या बापाच्या हातात. आता हो आम्ही हे उशीर झालो दोघं. आम्ही इथलं चहा पिवा की नाही पिवा. ऐकलं की आमचं म्हणणं नाही तसं. कपडे महाराज त्याच्या आई वडिलाच्या राहावं आपल्या राव याला परमार्थ म्हणतात. तुम्हाला खरं सांगा आता पोथी आपली संपत आली. या मायेला दोन्हीकडला पितृदोष लागते गुरुजी. कारण काय गरुड पुराण सांगते यायला तिकडे बी आजही बी हात टाकू द्या भावाच्या इकडं. अर्धी जमीन घेऊ शकतात. कोणी घेऊ नका बरं मो ऐकून, पण घेऊ शकतात. अधिकार आहे. यायची सही झाल्याशिवाय भावाचं काही चलतं का हो? काही चलत नाही. म्हणून इकडे पितृदोष लागतंय तिकडे लागतंय. फुटू दोन्ही राहू द्या पण मालकाच्या बापाच्या माईच्या राहू द्या आणि तुमच्या राहू द्या. बरोबर आहे की. तुमच्या गावात हे सांगण्याची गरज नाही पण योगाला म्हणून चांगलं बोला. अनुक्रमेती सांगतो तुझा सावध होनी पक्षीराज. प्रश्नार्थ सर्व समज श्रवण गाज धरोनी चिती. भगवान म्हणले गरुडा सावध होऊन ऐकले पाहिजे. ओहम वागा सोहम वागा सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी. देव जर आपलाच हो असं वाटत असेल, आपला उदार हो असं आपल्याला वाटत असेल तर भगवंत म्हणले सावध राहिलं पाहिजे. बोला जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो न उधरे कदा जाण. ऐसे बोलिला श्री भगवान. अध्याय संपूर्ण पय होता. धर्मशास्त्र न करी सर्वन तो कदा न उदरे जाण. ऐसे बोलले श्री भगवान. अध्याय संपूर्ण हा होता. या अध्यायामध्ये भगवंताने सांगलं जे धर्मानं वागणार नाहीत ते माणूस म्हणून जरी जन्माला आले त्याचा उद्धार कधी होणार नाही म्हणले. बोला गरुड पुराण माझारी पवित्र प्रेत कल्प भारी.
गरुडासी निरोपी श्री हरी ऋषीसी संत्रांतरी कथी सुत गरुड पुराणामध्ये प्रेत कल्पना वाचा 18 अध्यायाचा ग्रंथ सार आहे. हे सगळ्यात भारी आहे. कशामुळं तेवढं गरुड पुराण आपल्याच्याने या 10 दिवसात वाचणं होत नाही. 9 दिवसात होतं का बाबूराव महाराज? मग हा 18 अध्यायाचा सारांश आहे. आपण या 10 दिवसात 9 दिवसात घेऊ शकतो. म्हणून ऐकायचं, वाचायचं आणि याच्या प्रमाण वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणले बोला माधव विनवी कर जोडून मी बोलिलो प्राकृत वचन श्रोते साधोनी नुन्यपूर्ण कृपा करून करीत जावे. माधव नावाचे ग्रंथ करते म्हणले. हा ग्रंथ संस्कृत मधून होता पण प्राकृत म्हणजे मी मराठीतून केला. मला माफ करा म्हणले. ऐका की या ग्रंथामध्ये आता उद्या बहुत कोण्या पद्धतीने करायची, कशी करायची सगळी माहिती आपल्याला ऐकायला मिळेल. परवाच्या दिवशी अन्नदान केल्यावर काय होतंय, घरी आपल्याला काय काय करायचंय, आपल्या आई वडील गेल्यानंतर आपण कोण्या कोण्या तिथीला उपवास धरायचा आहे, कोण्या तिथीला जेवायचंय, काय काय करायचंय सगळी माहिती या 18 अध्यायामध्ये आहे. आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हा अध्याय आता जे शेवट झाला ना पहिल्या अध्यायाचा, या अध्यायाचं सर्व पुण्य आमचे विश्वनाथरावजी मामा यांच्या पदरात पडावं. भगवंतांनी त्यांना आपल्या जवळ जागा द्यावी. आणि आणखी एक आपण सगळे मिळून प्रार्थना करू. आपल्या सगळ्यांचे गुरु हे जीवनदासजी महाराज यांना काही यादीनं त्रस्त केलेला आहे. कर्माचा भोग आहे मायबापो. या यादीतून भगवंतानं त्यांना काय करावं, सुधारून पुन्हा सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्यावी. एक महाराज मला म्हणले आपलं थोडं थोडं आयुष्य द्यावं. जात नाही बरं, आपलं आयुष्य दुसऱ्याला पोहोचत नसते. काय काय एखादं आपलं आयुष्य कमी असल्यावर कुठून पोहोचलो. आयुष्य कोणालाच कोणाचं द्यायचं नाही. आपल्याला फक्त भगवंताकडे प्रार्थना करायची. भगवंतानी पुन्हा बाबाजींनी गावगाव फिरून आणखी शिष्यमंडळी वाढवली पाहिजे. आणि शिष्यमंडळीचा समुदाय झाल्यामुळं आपल्याला बी गुरुबंधू वाढले पाहिजे एवढी इच्छा करू. आणि इथंच थांबू म्हणले बोला इति गड पुराणे प्रेतकल्पे गुरु नारायण संवादे प्रथमाध्याय गुढा पुंडली गौरध्यान विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पार्वती पदे शिवारार महादेव दत्तात्रय भगवान की जय. सद्गुरु मारुती महाराज की जय. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं जरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे जरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. निमज द्यावे पसाय दान या सत्कर मिरती वाढो दुरिताचे तिमिर जाओ जो जे वांतील तेथे लाहो प्राणी जात ईश्वर निष्ठाची माती आळी चला कल्पतरूचे आरव बोलते जे अर्णव पियुषाचे आर्तंड देता पैन किंबहुना सर्व सुखी भजिद्वादी पुरुखी अखंडित विशेष लोकीये येत मने श्री विशेष राहो ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखया झाला. ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखया झाला. ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखया झाला. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. अच की जय. महाराज की जय. शिव हर हर महा